चला तर मग आज आपण बघूया शिळ्या भाकरीपासून काला कसा बनवायचा. तर इथे मी खूप छान लागतो, नक्की करून बघा. तर इथे मी एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून, आणि 4 ते 5 मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत, आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि एक छोटी भाकर होती तिचा हातानेच भोगा करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरनेही करू शकता. तर इथे मी कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहे मी. तेल टाकल्याच्या नंतर ना तेल छान तापून द्यायचं, आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणे जे होते ना आपण ते टाकायचे. शेंगदाणे जरा लालसर असे भाजून घ्यायचे, म्हणजे कसे भाजलेले असले खरपूस असे की छान लागतात. त्याच्यासाठी ते खरपूस असे भाजून घेऊया आपण. हे बघा आपले शेंगदाणे असे भाजत आलेले आहेत. ते छान भाजले की मग आपण काढून घेऊया. शेंगदाणे आपण आता काढून घेतले, त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया. मिरच्याही छान अशा परतून घेऊया. छान परतले की आपल्याला त्याच्यासोबत खायच्या असेल तर आपण खाऊसुद्धा शकतो. तर मिरच्या आपल्या परतल्यात, त्याच्यात आपण कांदा टाकूया. कांदा हलकासा परतून घेऊया, सोनेरी कलर येतपर्यंत परतून घेऊया. जास्तही परतायचं नाही आहे, असं मऊसूत होऊन द्यायचं आहे. कांदा आपला परतलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया, जो चिरून घेतलेला होता बारीक. आणि टोमॅटोसुद्धा छान परतून घेऊया. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी एक सबस्क्राईब प्लीज करा. आणि थोडंसं माझ्याकडनं इथं करपलं, लहान बाळ असल्यामुळे तो रडत होता म्हणून त्याला घ्यायला गेले होते. तर ठीक आहे, असू द्या. त्याच्यात थोडीशी हळद टाकली आहे मी, आणि हळदीच्या नंतरनं जो भाकरीचा भुगा करून घेतलेला तो आणि शेंगदाणे ते दोन्हीसुद्धा टाकले. तर ते सगळं मिक्स करून घेऊया. मी इथे थोडासा अर्धा चमचा मॅगी मसाला टाकलेला आहे. मॅगी मसाला टाकला की कशी छान अशी चव येते आपल्या भाकरीच्या काल्याला. हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि मिक्स करून झालं की त्याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकूया. लई नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं. आणि कोथिंबीरही टाकून घेऊया. आणि एक 5 मिनटं परतून घ्यायचं फक्त, जास्त पण नाही परतायचं, कारण कसं जास्त परतलं की तर मग कडक होऊ शकतो. त्याच्यामुळं परतून घ्यायचं. आणि हवा असेल कोणाला एकदम तर काही जण पाण्याचा शिपकासुद्धा टाकतात, पण मी नाही टाकत. ज्याला हवा असेल ते टाकू शकतं. पण असाही खूप छान मऊ असं लुसलुशीत होतो, फक्त सारखं हलवत राहायचं. तर हे बघा आपलं आता झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. रेसिपी कोणाला आवडली असेल त्यांनी कमेंट